नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या फॅमिली वीकला सुरुवात झाली आणि या फॅमिली वीक अंतर्गत कालच्या दिवशी 3 जणांचे फॅमिली मेंबर्स आले होते, ज्यामध्ये विशाल कोटी आणि याचे वडील आले होते. मला ते प्रचंड आवडले. काय जॉली माणूस. त्यानंतर कालच्या दिवशी रेवा कौरसे यांच्या 2 बहिणी आल्या होत्या आणि रेवासारख्याच त्या बहिणी पाहायला मिळाल्या. त्यानंतर संकेत पाठक यांच्या पत्नी अभिनेत्री सुपर्णा श्याम यांची देखील एंट्री झाली होती आणि आज सुद्धा या दोघांचा काही भाग आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आजच्या दिवशी 4 फॅमिली मेंबर्स आले होते, ज्यामध्ये दीपाली सय्यद यांची फॅमिली खूप छान फॅमिली आहे. मी सगळ्यात जास्त एक्साइट होतो ज्याची फॅमिली पाहायला तो म्हणजे प्रभू शेळके, छोटा डॉन, काळू डॉन. त्याची फॅमिली मेंबर्स थेट गावावरून आले होते. खूप सुंदर फॅमिली. तर याच्यावरती नक्कीच आपण बोलूया. त्यानंतर अनुश्री माने, बिग बॉसच्या घरातील किडा, तिची देखील आई आली होती गावावरनं. म्हणजे हे जे काही गावाकडनं जी लोकं आलेली ना, म्हणजे अ, प्रभूचे आई-वडील असतील किंवा अनुश्रीची आई, यांच्यामध्ये किती जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, सगळ्यांशी किती प्रेमाने बोलत होते आणि प्रत्येकाशी आदरानेच बोलत होते. ताई आणि दादाशिवाय कोणाशीही बोलत नव्हते. किती आपुलकी, किती जिव्हाळा, किती प्रेम. आणि अनुश्री कंप्लेंट करत होती, की "राखी मला अशी करते, दीपाली मला कामाला लावते." अनुश्रीच्या आईने फक्त एकच सांगितलं, की "हा गेम आहे. याला गेम सारखंच घे." काही गोष्टी अशा असतात, की त्या एका कानाने ऐकायच्या, एका कानाने सोडून द्यायच्या. किती समजूतदार आपला प्रभू शेळके याच्या पालकाने देखील तेच सांगितलं, की गेम आहे. काही गोष्टी घडणार आहेत आणि त्या होणारच आहेत. पण जो छोटा भाऊ होता, काय सूरज त्याचं नाव. सूरजच काहीतरी नाव होतं. तो किती समजूतदार आहे. कशा पद्धतीने तू गेम खेळायला पाहिजेस, तू कुठे बोलायला पाहिजेस, कसं दिसायला पाहिजे, हे अगदी व्यवस्थित तंतोतंत सांगताना दिसत होता. यांच्यानंतर आरबी याची आई आणि बहीण आले होते. यांनी देखील खूप छान पद्धतीने आरबीला समजावलंय आणि याच्यामध्ये नौटंकी करताना दिसली ती म्हणजे राखी सावंत. राखी सावंत म्हणजे बापरे! सासूबाई येणार आहेत, मी काय करू? कुठले कपडे घालू? टिकली कुठली लावू? कसा नमस्कार करू? बिग बॉसला सांगताना दिसते, की मी नवस करते. माझं जमवून द्या. मी बापटासाठी, त्या बापटसाठी मच्छी खाणं सोडेन, फिश खाणं सोडेन, मटण खाणं सोडेन, चिकन खाणं सोडेन. म्हणजे मी देखील व्हेजिटेरियन होईल आणि जे काही ॲक्टिंग वगैरे करतो, मी कशी उभी राहू, कसे पाया पडू, नमस्कार करू. राखी म्हणजे फार एकदम वेडीपिसीच झालेली आहे. काय मी करू? सासूबाई मला पसंत करतील का? पण सासूबाईंचं काहीतरी वेगळंच होतं. म्हणजे स्पष्ट सासूबाई, राखीच्या न होणाऱ्या सासूबाई आणि काय म्हणतात नणंद असंच काहीतरी म्हणतात ना, असंच नातं काहीतरी असतं ते. तर बहीण देखील आरबीची सांगताना दिसत होती, की "या बाईपासून थोडंसं वेगळं राहा. तू तर बोल, तू नेहमीच बोलतोस. आताही बोल. नसेल तर मी सांगेन राखीला, की बाई असं काही करू नको. हे खूप वाईट दिसतं." आता बघू त्यांनी सांगितलं का? पण आरबीला समजवलंय, की "बाबा हे चुकीचं दिसतंय. बाकी तू खूप छान खेळतोयस." तर बघूया आजच्या दिवशी नेमकं काय-काय घडलं? कुठल्या फॅमिली मेंबर्सने काय सल्ले दिले? तर इथे ज्या संकेत पाठक यांची जी पत्नी होती, त्या पत्नीचं थोडंसं बोलणं इथे कॅरी फॉरवर्ड झालेलं आहे. मित्रांनो, हे जे काही एवढे फॅमिली मेंबर्स आले होते, त्यापैकी संकेत पाठक यांच्या पत्नी अशा एकट्याच होत्या, की त्या डायरेक्ट समोरच्या सदस्याला बोलताना दिसत होत्या, की "तुम्ही अशा पद्धतीने खेळता, असं तुम्ही खेळू नका, असं तुम्ही वागू नका." असं थेट सांगताना दिसत होत्या. इथे सुपर्णा पाठक मी सांगतो. सुपर्णा या थेट विषयाला सांगताना दिसतायत, की "त्याने तुम्हाला खूप मदत केली, पण त्याचा तुम्ही परतावा दिलाच नाही. उलट तो खूप तुमचा शॅडो किंवा तुमच्या इन्फ्लुअन्समध्ये खेळताना दिसतो." असं असं एकंदरीत सांगताना ती दिसली. तर यावरती विशाल हा नाराजी व्यक्त करताना दिसतोय आणि विशाल इथे थेट सांगताना दिसतोय, की "कदाचित असं जर दिसत असेल, तर मी त्याच्यासोबत खेळणार नाही." यावरती अनुश्री मानेचं स्टेटमेंट बघा. "मी तुला सांगत होते ना, की याला कॅप्टन्सी देऊ नको. बघ आता झालं ना." हीच अनुश्री आहे, जी कधी-काळी संकेतला सांगत होती, की "हा विशाल असाच आहे. हा फक्त वापर करून घेतो." असा आहे हा विशाल. विशाल बरोबर बसताना अनुश्री, असा आहे हा संकेत. म्हणजे अनुश्रीचा बघा गेम कसा डबल ढोलकीचा गेम पाहायला मिळतो. एकंदरीत
बघा आता सुपर्णा शा ज्या संख्येच्या पत्नी आहेत, त्यांनी आहे ना आपल्या पतीवरतीच फोकस केलाय. तू कसा गेम खेळतो, तू कसं खेळायला पाहिजे, असं भिडायला पाहिजे, तसं भिडायला पाहिजे, इंडिव्हिज्युअल खेळायला पाहिजे, असं सगळं त्याच्याशीच बोलताना पूर्ण जेवढा टाईम दिला होता, त्याच्यामध्ये त्याच्याबद्दलच किंवा त्याच्या गेमविषयी ती बोलताना दिसत होती. इतर सदस्यांबरोबर ती जास्त इंटरॅक्ट झाली नाही. जसे बाकीचे सदस्यांचे फॅमिली मेंबर्स प्रत्येकाशी व्यवस्थित बोलत होते. "तू खूप छान गेम खेळतोस, तू असंही खेळतेस, तसंही खेळतेस." सगळ्यांशी व्यवस्थित. परंतु या ज्या मॅडम होत्या, त्या जास्त बोलताना दिसत नव्हत्या इतर सदस्यांशी. तर यावरती अनुषेने प्रखरपणे आपली नाराजी व्यक्त केली आणि ती विशालला बोलली, की "बघ माझ्याकडे ढुंकून पाहिलं सुद्धा नाही या बाईने." विशाल बोलतो, की "हां." ही गोष्ट संकेतला देखील अनुषने सांगितली, की "मला असं दिसतंय, की तिने माझ्याकडे बघितलं देखील नाही." आणि असं एकंदरीत नक्कीच पाहायला मिळालं. म्हणजे ती जास्त कोणाशीच इंटरॅक्ट झाली नाही. आपला पती देवच तोच कसा गेम खेळतो, त्याने कसं खेळायला पाहिजे याच्याकडेच तिचं लक्ष होतं. यावरती संकेतने सांगितलं, की ज्या व्यक्तीला बोलायचं होतं, त्या व्यक्तीला ती बोललेली आहे. कदाचित तू थोडंसं लांब बसली असशील, नाही एवढं बघणं काही झालं असेल आणि तिच्या मनात असं काही नसेल, असं एकंदरीत संकेतने ते स्पष्ट केलेलं आहे. पण मित्रांनो असं एकंदरीत दिसून येतं ना, की विशालला थेट टार्गेट तिने केलं आणि विशाल देखील आता सावध झाला, की "बाबा रे! काहीतरी वेगळंच हे घडतंय. आता याच्याबरोबर मला खेळायला नको." असं एकंदरीत विशालने देखील त्याला थोडंसं साईडला केलं, असं एकंदरीत पाहायला मिळतंय. आता बघू विशाल संकेतला साईडला करतो का? अजून 3-4 हप्ते आहेत. आता याच्यामध्ये या दोघांचा गेम नक्कीच पाहायला मिळेल. इथे संकेत खूप भावूक झाला होता आणि तो सांगत होता, की मला खूप मेंटली त्रास होतोय कारण बऱ्याच गोष्टी इथे पटापट घडताना दिसतायत. बायको समजवताना दिसत होती, की नवरोबा हाच गेम आहे. हाच गेम तुम्ही खेळायला आहात. आता त्यामध्ये संकेत सांगताना दिसतोय, की मला कठपुतली वगैरे किंवा मी शॅडो आहे असं जे काही सांगितलं जातं ते नाही आहे मी तसं आणि याचा मला प्रचंड त्रास होतो आणि दुसरं म्हणजे मला खूप वाईट-वाईट स्वप्न पडतात. परंतु आता अशी सिच्युएशन आहे ना, की मी कोणावरतीच विश्वास ठेवू शकत नाही. मला हे सगळं सांगायचं आहे, पण सांगू कोणाशी? असं एकंदरीत तो थोडासा नाराज झाला. आता म्हणजे विशालशी संकेतचं खूप क्लोज बॉन्डिंग होतं. परंतु ज्या पद्धतीने जो काही आरसा त्याला दाखवला, तर त्यामुळे तो थोडासा आता फारकत घेऊन राहताना दिसतोय. त्यामुळे त्याच्या मनात जे काही चाललंय, ते तो व्यक्त करू शकत नाही, अशी त्याची परिस्थिती झाली. आणि विशाल देखील आता सावध झालाय, की याच्याबरोबर आता मला जास्त गेम खेळायला नको. तर एकंदरीत संकेतच्या बायकोने मोठा बॉम्ब टाकलाय. आता हा बॉम्ब किती जोरात फुटतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर बिग बॉस इथे सांगतात, की तुमची जी जोडी आहे ना, ती जोडी अशी आहे, की तुम्ही फार बोलता, पत्नी आणि पतिदेव जे आहेत ते फार शांत आहेत. असं एकंदरीत पाहायला मिळतं. सुपर्णा शाह यांनी बिग बॉसच्या घरामध्ये येऊन एक गोष्ट फार छान केली. संकेतला तर तू कसा गेम खेळायचा हे सांगितलं. पण त्यांनी बिग बॉस मराठी सीझन 6 च्या ग्रँड फिनालेची तारीख देखील जाहीर केली. ती म्हणजे 19 एप्रिल 2026. जाता-जाता सांगून गेली, की आपण 19 तारखेला भेटूच. म्हणजे एकंदरीत 19 तारखेला ग्रँड फिनाले हे आता स्पष्ट होताना दिसते. त्यानंतर दीपाली सय्यद यांचे कुटुंबीय आले ज्यामध्ये मुलगा अली, पती बॉबी हे लोकं पहिल्यांदा आले आणि दीपाली सैद खूप, खूप, खूप भावूक झाली होती. म्हणजे कडकडून मिठी मारली नवऱ्याला. त्यानंतर मुलाला एवढा वेळ जवळ घेत पप्प्या दिला. म्हणजे जवळपास 2-2.5 महिने झाले. त्यामुळे साहजिकच खूप इमोशनल ती झाली होती. आणि त्यानंतर एक प्रश्न तिने विचारला आपल्या नवऱ्याला, की "मम्मी कशी आहे?" मम्मी म्हणजे सासूबाई. नवरा काहीच बोलत नव्हता. नवऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. आणि दीपाली समजून गेली, की मम्मी आता नाही राहिली. एकंदरीत मित्रांनो, आता या दोघींचं बॉन्डिंग किती, काय, कसं आहे याच्यावरती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाष्य केलं जाते, की तिला जास्त काही वाईट वाटलं नाही. हा आपला विषय नाहीये. याच्यावरती आपण भाष्य करू नये, असं मला एकंदरीत वाटतं. आता त्यांचं बॉन्डिंग चांगलं होतं, नाही होतं, आता ते दीपाली सय्यद याने नक्कीच सांगितलेलं आहे. पण मी जेव्हा दीपाली सय्यद यांच्या सासूबाईंची न्यूज दिली होती, म्हणजे आपल्या YouTube चॅनलवरती.
तेव्हा दीपाली सय्यदचा एक इंटरव्ह्यू होता, त्याच्यामध्ये ते अशा बोलत होत्या की दीपाली सय्यद यांना बिग बॉसच्या घरामध्ये येण्यासाठी सासूबाईंनीच फोर्स केलं होतं की तुम्ही जा, मी तुम्हाला भेटायला येणार बिग बॉसच्या घरामध्ये, नाही आले तर मी जेव्हा तो ट्रॉफी घेशील ना तेव्हा देखील मी येणार, असं म्हणून दीपाली सय्यद सांगताना दिसत होत्या. तर गेल्या 2 फेब्रुवारी रोजी आजारपणामुळे त्यांचं निधन झालं आणि आज ते पतीने सांगितलं आणि त्यानंतर त्या थोड्याशा नक्कीच डिस्टर्ब झाल्या. पण शेवटी बऱ्याच दिवसानंतर आपल्या कुटुंबियांना ते भेटणार होत्या, त्यामुळे त्यांची ती एक्साइटमेंट पाहायला मिळाली. मुलगा जबरदस्त एकदम यंग आणि स्मार्ट आहे, एकदम हँडसम एकदम दिसायला. पण तेवढा पतिदेव अगदी शांत, म्हणजे सगळ्यांशी ते इंटरॅक्ट झाले, पण तेवढं मोजकंच ठीक आहे, हाय, हॅलो, एकदम शांत. बायकोशी पण बोलताना अगदी मोजकेच शब्द ते काढताना दिसत होते. मात्र मुलाने बरंच काही सांगितलं, की तू कसं खेळायला पाहिजे. सतत काटा-काटा करत राहते. काटा ग्रुप तुमचा ठीक आहे आणि दीपाली देखील, आमचा काटा ग्रुप कसा आहे, आमचा काटा ग्रुप कसा आहे. अगं हो, 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 तुझा काटा थोडासा बाजूला ठेव, पण स्वतः इंडिव्हिज्युअल गेम खेळ. दीपाली सय्यद यांना सांगितलं, की इंडिव्हिज्युअल गेम तुम्ही खेळा. नुसतं ते ग्रुपमध्ये जाऊ नका. मी तेवढा एखाद दुसरा शब्द असाही मुलगा बोललेला आहे, तो आपल्याला दाखवलेला नाही. तेव्हा कॅमेरा फिरत होता. म्हणजे एकंदरीत जेव्हा कॅमेरा फिरतो ना, तेव्हा काहीतरी बोलणं त्यांचं होतं. ते आपल्याला दाखवलं जात नाही. तर आता माहिती नाही नेमकं तो काय बोलला. पण आपला इंडिव्हिज्युअल गेम दाखवायला सांगितलेलं आहे आणि नवऱ्याकडनं देखील ते सांगितलं आहे. पण नवऱ्याने इथे एक आवर्जून गोष्ट काढली, ती म्हणजे तुमच्याच ग्रुपमधला राकेश बापट जो आहे ना, तो तुमच्या ग्रुपला नल्ला बोलला. तुम्ही नल्ला नाही, तुम्ही ज्या बायका आहात त्या खूप स्ट्राँग आहात. बायका खूप स्ट्राँग आहेत. म्हणजे इनडायरेक्टली राकेशला त्याने सांगितले, की राकेश काहीच बिग बॉसच्या घरामध्ये खेळत नाही. दीपाली बोलतो, "असं बोलला तो?" "अगं हो, बोला था वो." असं एकंदरीत त्यांचं बोलणं. पण दीपाली फार एक्साईट झाली होती, की माझे फॅमिली मेंबर्स आलेत आणि एकंदरीत नवऱ्याच्या आणि मुलाच्या बोलण्यावर असं समजते, की दीपाली यांना काहीच काम करता येत नाही घरामध्ये. त्या जेवणही बनवू शकत नाहीत. ते जेवणही बनवत नाही किंवा त्यांना बनवता येत नाही. इथे बिग बॉसच्या घरामध्ये त्या शिकल्या. म्हणजे तेच सांगत होते, की मी पोहे बनवते, चपात्या बनवते. तर अनुश्री कदाचित बरोबर सांगत होती, की तुम्ही चपात्या कच्च्या वगैरे ठेवता. तर दीपाली आता बरंच बिग बॉसच्या घरामध्ये शिकली. त्यामुळे मुलगा आणि पती सांगत होते, की आता तुम्हाला बाहेर येऊन आपल्या घरामध्ये जेवण बनवायचं आहे. पोराने मात्र दीपालीची चांगलीच पोलखोल केली, की "तू योगा काय करतेस बिग बॉसच्या घरामध्ये? एवढा योगा तू कधीच बाहेर केला नाही. एवढा योगा तू बिग बॉसच्या घरामध्ये करून दाखवतेस किंवा करतेस." दीपाली म्हणाली, "शांत, शांत, शांत, असं काही बोलायचं नाही." म्हणजे पोलखोल केली इथे पोराने. त्यानंतर दीपाली सय्यद यांच्या मातोश्री बिग बॉसच्या घरामध्ये आल्या. काय जबरदस्त व्यक्तिमत्व. सगळ्यांशी आपुलकीने बोलत होत्या, सगळ्यांशी. म्हणजे प्रभूपासून, सागर कारंडेपासून, विशाल कोटियान या सगळ्यांशी त्या आपुलकीने बोलत होत्या आणि प्रत्येकाचा गेम मी पाहते. प्रत्येकाचा गेम कसा आहे, कशा खेळतात हे सगळं व्यवस्थित एक्सप्लेन त्यांनी केलं. पण इथे मात्र त्या सांगताना दिसत होत्या, की तुला कोणतरी शिव्या घातल्या. हे मला अजिबात आवडलं नाही. त्यानंतर मी बिग बॉस 2-3 दिवस पाहिलं नाही. यावरती दीपालीताई म्हणतात, की हा गेमच आहे. असं काही बिग बॉसच्या घरामध्ये नक्कीच होतं. तुम्ही हे बोलायला पाहिजे, की "तू फार रडतेस, जास्त रडू नकोस." असं काहीतरी सांगायला पाहिजेत होतं. पोरगा किंवा नवऱ्याकडनं देखील हे सांगायला हवं होतं, की रडू-बिडू नकोस असं काहीतरी. त्यानंतर रेवाचं तुम्ही बघा. रेवा डायरेक्ट बोलली, की "हां, आपण भेटलो होतो." म्हणजे म्हणजे एकंदरीत दीपालीताई आणि रेवा यांची भेट बाहेर झाली होती. ज्या पद्धतीने आपण भेटलो होतो असं ती नवऱ्याला सांगत होती रेवा. तर आधीपासूनच या दोघी एकमेकांना ओळखतात आणि रेवा म्हणूनच थेट दीपाली यांच्या काटा ग्रुपमध्ये गेली आणि दीपालीचा आणि रेवाचं चांगलं बॉन्डिंग यासाठीच कदाचित असावं. तर दीपाली यांच्या आईने घावणे आणि काय बासुंदी वगैरे आणली. तर सगळ्यांनी मस्तपैकी ताव मारला. इथे विशाल सांगत होता, की "तू आईवरती गेलीच नाही. तू बघ कशी आहे. नुसती भांडत सुटते. आई तुझी किती क्यूट आहे." त्यानंतर सागर काहीतरी बोलत होता, की "आई तुझी ऐकून घेते. तू अजिबात ऐकून घेत नाही." एकंदरीत खूप छान अशी फॅमिली दीपालीची आली होती. त्यानंतर आपली सासू आणि आईविषयी बोलताना दीपाली म्हणाली, की "या दोघींनी मला खूप सपोर्ट केला म्हणून मी आज जी काही इथे बसली, दीपाली सय्यद म्हणून, तर या दोघींमुळेच बसलेली आहे." त्यानंतर प्रभू शेळके याची फॅमिली आली. खरं तर मी खूप एक्साईट होतो या फॅमिलीला पाहायला.
कारण गावाकडची लोक जी येतात ना ती फार आपुलकीने बोलत असतात सगळ्यांशीच. कारण गेल्या वेळेचा अनुभव नक्कीच आपण बघितलेला आहे ती म्हणजे सूरज चव्हाणची फॅमिली. किती भारी वाटलं. खूप इमोशनल झालं होतं. तसंच आजच्या या प्रभूचा परिवार पाहता तसंच वाटलं. तर प्रभूचे आई-वडील आणि छोटा भाऊ, आता छोटा की मोठा माहीत नाही, भाऊ आला होता. प्रभूच्या वडिलांच्या ह्या ज्या पोरी आहेत, रेवा असेल किंवा मग अनुश्री, तन्वी हे लोकं पाया पडत होते. राखी पण गेली. मी देखील पाया पडते. राखीपेक्षा कदाचित प्रभूचे वडील लहान असतील, पण राखी पाया पडायला गेली. इथे एक प्रसंग असा घडला, की अनुषा इथे सांगताना दिसत होती, की "बघ सागर दादा, प्रभूच्या आईने माझ्या पाठीला हात लावला आणि माझी पाठ गरम होती." यावरती त्याची आई बोलली, की "तू आजारी आहेस काय गं? तुला ताप आहे का?" बाहेरच्या लोकांनी मला विचारलं, पण तू अजिबात मला विचारत नाहीस. अरे, तो तुझ्या अंगाला हात लावून बघणार आहे का? काय हे बोलणं आहे का? ठीक आहे. एक आपुलकीने तिने विचारलं, की "तू माझी तेवढी काळजी घेत नाही. बाहेरच्या लोकांनी येऊन मला लगेच सांगितलं." असं एकंदरीत अनुष्ठीचं ते बोलणं होतं. आता इकडे प्रभू सगळं घर विशालच्या सांगण्यानुसार तो दाखवताना दिसतोय. इथे मी अंडी ठेवलीत, इथे माझा बेड आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे. आता यानंतर हे सगळे एकत्र 4ही लोकं बसतात आणि इथे त्यांचं डिस्कशन सुरू होतं. वडील सांगतो, की "तू खरंच खूप छान खेळतोस. जसं आपण ठरवलं होतं तसं तू खेळतोयस. पण इथे जो छोटा आहे, भाऊ आहे, तो फार टॅलेंटेड आहे." तो इथे सांगताना दिसतोय, की "तू काटा ग्रुपला घेऊनच खेळ. त्यांच्याबरोबरच तू खेळ आणि काहीतरी कॉमेडी कर ना, काहीतरी बोल, सतत गप्पा मार. गेल्या आठवड्यात तू म्हणजे पहिल्या 2 आठवड्यामध्ये कसा खेळत होतास तू, भरपूर बोलत होतास, तेवढा दिसत होतास. तसं काहीतरी कर तू, काहीतरी बोल, गप्पा मार, एंटरटेन कर. काहीतरी तू कर बिग बॉसच्या घरामध्ये. टास्क सुद्धा तू छान खेळतोस, करतोय सगळं, पण तू अजून दिसायला पाहिजेस." हे सगळं सांगत असताना त्यांनी एक गोष्ट मात्र इथे आवर्जून सांगितली छोट्याने, "विशाल तुला खूप टार्गेट करतोय, त्यामुळे त्याच्यापासून थोडंसं सावध राहा." प्रभू सांगताना दिसतो, की "हे मला माहिती आहे, पण हे जे घर आहे ना, हे फार खतरनाक घर आहे." त्यानंतर तन्वीने अ, आईला साडी दिली. तर ही जी फॅमिली आहे ती रव्याचे लाडू, गुलाबजाम घेऊन आले आणि एकत्र सगळ्यांनी खाल्ले. तर एकंदरीत जी फॅमिली आली होती ना, ती खरंच खूप छान होती आणि फार आपुलकीने, जिव्हाळ्याने वडील इथे सागरलाही सांगताना दिसले, की "सागर दादा थोडंसं लक्ष ठेवा. विशाल दादा तूही लक्ष ठेव, अनुश्री ताई" म्हणजे सगळ्यांना ताई दादाशिवाय हे लोकं बोलत नव्हते. तर हीच गावाकडची खासियत आहे. आपुलकी, जिव्हाळा, प्रेम सगळं या लोकांमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. आणि जाता-जाता हे सांगून गेले, की गेम आहे. या सगळ्या गोष्टी होणारच आहेत. म्हणजे प्रभूने सांगण्या अगोदरच सांगितलं, की गेम आहे. भांडण, तंटे जे काही वादविवाद होणारच आहेत. परंतु सगळेजण एकत्र राहा आणि याला समजून घ्या, असं एकंदरीत सांगताना दिसत होते. ही फॅमिली गेल्यानंतर इथे रेवा सांगताना दिसतायत, की बघितलं तुम्ही प्रभूचे वडील थोडेसे विशालवरती नाराज होते, असं रेवा सांगताना दिसते. पण बाकी आता या लोकांना समजलं टाटा ग्रुपच्या, की प्रभू खूप स्ट्राँग आहे. आरवी सांगताना दिसला, की हां, याचा गेम खूप स्ट्राँग आहे. आपण नक्कीच असे सांगत होतो, की याला आपल्याला पुढं करायला पाहिजे, हा दिसत नाही. आज आरबी सांगत होता काल, की याला मी नॉमिनेट करेन. हा जर दुसऱ्या ग्रुपमध्ये असता ना, तर मी याला नॉमिनेट केलं असतं. आता मीच या ग्रुपमधनं बाहेर पडणार आहे. असं एकंदरीत आरबी सांगत होता. आता रेवा सांगत होती, की मला ऑलरेडी माहीतच आहे, की हा खूप स्ट्राँग आहे. मी तुम्हाला सांगत देखील होते, परंतु तुमचं अजिबात लक्ष नाही. असं एकंदरीत रेवाचं बोलणं आहे. आणि त्यांच्या ग्रुपला कळालं, की ज्या पद्धतीने हा जो प्रभू सेव्ह होतोय प्रत्येक आठवड्यामध्ये, याचा जास्त गेम दिसत नाही, तरी देखील हा सेफ होतोय. त्यामुळे नक्कीच हा खूप स्ट्राँग आहे. अ, त्यानंतर रेवाने थोडासा ड्रामा इथे केलेला पाहायला मिळतोय. ड्रामाचं काय, की रेवाचे कपडे फाडलेत अक्षरशः कैचीने. त्या राखी सावंतने. तर तेच कुठेतरी ती दाखवताना दिसते, की बाई काल थोडासाच कपडा फाटलेला होता. आज पूर्ण फाडलेला आहे. नक्की तूच काहीतरी केलंस. तू शपथ-बिपथ घे, सांग नक्की कोणी केलं ते. तर यावर संकेत सांगताना दिसतो, की अशा शब्दा-बिब्त्या थोडी घ्यायच्या असतात. मित्रांनो, ही गोष्ट ना प्रचंड वाजणार आहे या भाऊच्या धक्क्यावरती. तसं काही फॅमिली एपिसोडच आहे, त्यामुळे जास्त काही माल मसाला नसणार आहे. पण राखी ज्या पद्धतीने
कपडे वगैरे फाडते किंवा जे काही कपडे खराब केले बाकीच्या सदस्यांचे, तर हीच गोष्ट कुठेतरी वाजणार आहे. बाकी तसं काही नाही एवढं बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळालं. त्यानंतर पुन्हा रेवाचाच मुद्दा झाला. तिच्या चेहऱ्यावरती पिंपल आहे. यावरती राखी सांगताना दिसते, की "बाई, जरा दुसऱ्याचे राग कमी करायचं आणि खाण्यावरती थोडंसं कंट्रोल करा." असं काहीतरी राखी सांगताना दिसत होती. त्यानंतर लाडक्या किड्याची आई म्हणजेच अनुष्येची आई आली. मला एवढी आवडली ना अनुष्येची आई. एवढी साधी, पण फार समजूतदार. मी मगाशी सांगितलं ना, की गावाकडची लोकं जी येतात ना, तर एक आपुलकी, जिव्हाळा, प्रेम सगळं काही घेऊन येतात आणि फार समजूतदार लोकं बाबा आहेत ती. तर इथे जी आई आली ना, अ, अनुषेची ती सांगताना दिसते, की मला तुझी खूप आठवण येते आणि तू ज्या पद्धतीने रडत होतीस, अक्षरशः मी 2 दिवस झोपली नाही, असं ती सांगताना दिसत होती. आणि तू खूप छान खेळतेस, असंच खेळत जा. मला खूप प्राउड फील होते तुझ्याबद्दल. हल्ली लोकं सांगताना दिसतायत, की पोरगी मोठी झाली तुमची. एवढ्या बिग बॉस सारख्या शोमध्ये खेळते आणि हे सगळं ऐकल्यानंतर मन भरून येते आणि कोणाचा तरी रुमाल, मित्राचा कोणाचं नाव देखील घेतलं, त्याचा रुमाल तिला दिलेला आहे. आता यावरती ही जी अनुष्या आहे ना, ती खोदून विचारते, "मी कशी खेळते? मला लोकं बोलतात का? मला लोकं चोर ठरवतात का? मी जी काही चोरी केलेली." तर अनुष्काची आई खूप छान समजवताना दिसते, की असं काही नाहीये. तू खूप छान खेळतेस, अशीच खेळत राहा आणि बाकीचे जे पण आहेत ना, ते देखील चांगलेच आहेत. ते देखील गेम खेळायला आलेत आणि ते देखील गेम खेळतात. यावरती अनुष्य मला राखी असं बोलते, दीपाली ताई असं काम करायला लावते. यावरती आईंचं काय वाक्य होतं, की हा गेम आहे. या अशा गोष्टी घडणारच आहेत, त्या होणारच आहेत. काही गोष्टी अशा आल्या, एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. म्हणजे तुम्ही विचार करा, किती पॉझिटिव्ह एनर्जी या लोकांमध्ये आहे. सेम ॲज तिकडे प्रभूचे पालक, दोघांमध्ये देखील तेच आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी घडणारच आहे, कारण हा गेम आहे. तर खूप छान पद्धतीने अनुची आई समजावताना दिसले. आणि अनुषेच्या आईपासून विशाल संकेतने जो काही ऑर्केस्ट्रा सुरू केला ना, तो पण भारी होता एकदम. म्हणजे आता पुढे टू बी कंटिन्यू त्यांचं पाहायला मिळणार आहे. बहुतेक मला आता पुढच्या प्रत्येक सदस्यासाठी हे ऑर्केस्ट्रा घेऊन येणार आहेत असं पाहायला मिळतं एकंदरीत. त्यानंतर अनुश्रीची आई गेल्यानंतर अनुश्रीबद्दल रेवा आणि तन्वीचं थोडंसं बोलणं आपल्याला दाखवलंय, की एवढी आई रडत होती अनुश्रीची, हिच्या डोळ्यात एक अश्रू नाहीये. अशी कशी काय ही? जरा पण इमोशनल आहे याच्यामध्ये, कशी आहे ना ही? असं एकंदरीत रेवा सांगत होती आणि त्यावरती तन्वीचं जे काही स्टेटमेंट आहे, हां, किती विचित्र आहे ही. किती विचित्र शब्द वापरते. काय तिची भाषा, एवढी घाण भाषा. कंट्रोल करून ठेवलंय तिने भाषेला. खूप विचित्र आहे आणि आई सांगत होती, "पूजेला या." ही कशी सांगते, की "मी फोन उचलणार नाही. आई तुम्हाला रिप्लाय देईल तर." असं कोणी बोलतं का? हे अनुश्रीबद्दल हे तन्वीचं जे काही बोलणं होतं ना, मला तरी ते बोलणं तिचं तन्वीचं आवडलं नाही. त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. ठीक आहे. या गोष्टी होत असतात. आता काहींना इमोशनल असतात, काहींना इमोशनल नसतात. कदाचित रेवा सांगत होती ना, की तिने बऱ्याच गोष्टी फेस केल्या असतील. बॉयफ्रेंड वगैरे, वगैरे बरंच काही काढलं. तर त्या कदाचित फेस केल्या असतील. नसेल तिला रडू आलं. काही गोष्टी असतात, की प्रत्येक वेळी आल्यानंतर रडायलाच पाहिजे असं नाही ना. आता तुम्ही इमोशनल आहात तेवढ्या, तशी ती असावी असं नाही ना. तर याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. त्यानंतर राकेशची आई आणि ताई आली. खूप छान समजूतदार राकेशची फॅमिली आहे. राकेशच्या आईला बहुतेक आपण बिग बॉस हिंदीच्या त्या सीझनमध्ये देखील पाहिलं होतं. तर राकेशची आई आल्याबद्दल माझं पिल्लू असं म्हणून राकेशला जवळ घेतलं. त्यानंतर प्रत्येकाशी राकेशची आई अगदी व्यवस्थित बोलताना दिसत होती. म्हणजे छोटू, काळू डॉन पासून सागर, मी तुझी खूप फॅन आहे. संकेत, मी तर तुझी खूप मोठी चाहते आहे. लग्नाची बेडी ही सीरियल मी दुपारी पाहायची असं म्हणून ती सांगताना दिसत होती. म्हणजे प्रत्येकाशी आपुलकीने या दोघीही बोलताना दिसत होत्या. त्यामध्ये राखीची नौटंकी, मी काय-काय करू? म्हणजे हे जेव्हा राकेशचे पॅरेंट्स म्हणजे आई आणि बहीण येत होते, त्यानंतर राखी एवढी एक्साईट झालेली ना, की मी कशी बोलू, कशी दिसते, कसं काय? खूप एक्साईट म्हणजे ती लाजत पण होती आणि ती एक्साइटमेंट तिच्या चेहऱ्यावरती दिसत होती. राकेश जेव्हा त्यांच्याशी बोलत होता, तेव्हा राखीला मी
काय करू आणि काय नको असं झालं होतं. पण इकडे राखीचा पोपट होणार आहे. कारण ज्या पद्धतीने या दोघांनी राकेशला जे काही सांगितले, की "या बाईपासून तू दूर राहा. तू काय ते स्पष्ट सांग. तुझा गेम खराब होतोय. तू बोलून टाक काय ते." राकेश सांगताना दिसतोय, की "बाई, आई सगळं बोलून झालंय, पण ती बाई ऐकत नाही तर काय?" आता बहीण सांगते, की "तू सांगत नसशील तर मी सांगणार आहे. मी आज बोलणारच आहे तिच्याशी. बोलल्याशिवाय मी जाणार नाही. हिची चांगलीच कानउघडणी करते." असं म्हणून बहीण सांगताना दिसते. तर एकंदरीत समजूतदार फॅमिली आहे. आता कशा पद्धतीने, कुठल्या वेमध्ये या दोघी अ, न होणाऱ्या सुनेला समजवतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. ही ही जी सून आहे राखी सावंत ही तर अक्षरशः मंडवळ्या बांधून हातामध्ये हार घेऊन उभी आहे, की कधी मातोश्री माझ्या न होणाऱ्या सासूबाई कधी सांगतायत आणि मी त्याच्या राखेच्या गळ्यामध्ये ती वरमाला टाकते असं एकंदरीत राखीचा प्लॅन सुरू आहे. आता बघू उद्या टू बी कंटिन्यू हा जो काही प्रकार आहे तो पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आज 4 सदस्यांचे फॅमिली मेंबर्स आले होते आणि खूप छान वाटलं. दीपालीची फॅमिली देखील खूप छान होती. नवरा एकदम शांत होता. मुलाला देखील खूप बोलायचं होतं. मुलापेक्षा आईला खूप काही-काही सांगायचं होतं. हे आपल्याला प्रत्यक्षपणे पाहायला मिळालं. दीपाली सय्यद यांच्या मातोश्री देखील खूप छान आहेत. त्यानंतर छोटूची फॅमिली क्यूट एकदम छान होती. छान प्रत्येकाला त्यांनी समजून घेतलं. चांगली फॅमिली होती. भारी होती ती म्हणजे अनुश्रीची आई. कमी बोलून एवढं छान अनुश्रीला समजावलं. आता राकेशची आई आणि ताई हे पुढे काय-काय राखीला बोलतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मला तरी या सगळ्यांचे फॅमिली मेंबर्स चांगले वाटले. तुम्हाला कसे वाटले कमेंट्स करून नक्की सांगा. आणि सुपर्णा श्याम ज्या आहेत, ज्या संकेतच्या पत्नी आहेत, त्यांनी एक मोठा खुलासा करत सांगितलंय संकेतला, की या विशालपासून थोडंसं दूर राहा. विशाल देखील आता समजून गेलाय, की ज्या पद्धतीने या माझ्याशी बोलतायत, भिडतायत, तर एकंदरीत याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे किंवा याला आपल्या गेममध्ये आता सहभागी करून घ्यायचं नाही. तर तो देखील सावध झालाय. इकडे याला देखील बायकोने सावध केलंय. आता पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे, की या दोघांचा गेम पुढे कसा चालतो. तर काय वाटतं तुम्हाला हे दोघेही इंडिव्हिज्युअल खेळू शकतात का? त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं कमेंट्स करून नक्की सांगा आणि या 4 फॅमिली मेंबर्सपैकी तुम्हाला कोणाची फॅमिली आवडली हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.